नमस्कार मित्रांनो, हॅलो वनिकर्स। ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैनिकांनी आपले कौशल्य व शौर्य दाखवून साऱ्या जगाला अचंबित केले व भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतातील अनेक शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। त्या निमित्ताने वनीतही देशभक्त नागरिक समितीद्वारा तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। भर पावसातही शेकडोच्या संख्येने महिलांनी, पुरुषांनी, शेकडो नागरिकांनी या यात्रेमध्ये आपली उपस्थिती दर्शविली, ते सहभागी झाले। ही यात्रा वनीतील टिळक चौकातून प्रारंभ झाली व वनी शहरातील प्रमुख मार्गांनी भ्रमण करत परत टिळक चौकात आली व या यात्रेमध्ये माजी आमदार संजय रेड्डी भोतकुरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, गजानन विधाते व अनेक कार्यकर्ते व नागरिक या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना माजी आमदार संजय रेड्डी भोतकुरवार म्हणाले की भारतीय सैनिकांच्या शौर्याला त्यांचा सलाम आहे। भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। 22 एप्रिलला पहलगाम येथे 26 निरपराध यात्रेकरूंवर 5 दार्जिना आतंकवाद्यांनी जो गोळ्याजवळ हत्या केली आणि आमच्या मातांना विधवा केलं आणि त्याचा बदला त्या देशाच्या शूर सैनिकांनी 7 मेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याचा बदला घेतला। आणि खरं तर पाहतो आपण ज्या शूर सैनिकांनी त्या देशसेवेसाठी लढून आपल्या अनेक आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त केले, एअर स्ट्राईक करून त्यांना नेस्तनाबूत केलं आणि अनेक पाकिस्तानचे एअरवेज नष्ट केले। अशा शूर सैनिकांच्या सन्मानासाठी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज या वनी शहरातून भव्य अशी ऑपरेशन सिंदूर यात्रा आपण काढली। या ऑपरेशन सिंदूर तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशभक्तीचा संदेश आणि देशाच्या सैनिकांबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आजची आपली रॅली होती, तिरंगा रॅली। वनीकरांनी या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद दिला। प्रचंड अशा पावसात सुद्धा हजारो नागरिक रस्त्यावर उतरून स्वागत केलं। त्याबद्दल मी वनीकर नागरिकांचं, देशभक्त नागरिकांचं खूप खूप मनापासून स्वतःला धन्यवाद देतो। आणि आजच्या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण आतंकवाद्यांना धडा देण्याचं कार्य देशातला सैनिक करतच आहे। त्याबद्दल शूर देशातल्या देशगौरव नागरिक जो आहे तो सुद्धा देशाप्रती आज अतिशय सैनिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे। या यात्रेला वनीतील अनेक धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते व भारत मातेच्या जयघोषाने, वंदे मातरमच्या जयघोषाने सारी वनी दुमदुमली व वनी शहरातील प्रत्येक रस्ता भारतमय झाला, तिरंगामय झाला। या यात्रेला नागरिकांनी आपसूक पाठिंबा दिला होता। ही यात्रा कुठल्या पक्षाची नव्हती, ही यात्रा होती देशभक्त नागरिकांची व देशभक्त नागरिकांनी या प्रसंगी शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शविली व भारतीय सैनिकांच्या शौर्याला, कर्तृत्वाला सलाम केला। भारतीय सैनिकांची यशोगाथा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने संपूर्ण जगात पसरली आहे। या प्रसंगी सामान्य नागरिकांनी भारतीय सैनिकाच्या या जल्लोषामध्ये, या यशोगाथेमध्ये सहभागी व्हावे यासाठी भारतातील विविध शहरांमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। भारतीय सैनिकांच्या यशोगाथेला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या शौर्याला आमच्या सगळ्यांचा सलाम।